नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहे। महाराष्ट्र ॲनिमेशन VFX गेमिंग धोरण जाहीर करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 16 सप्टेंबर राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली। या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे। यामध्ये नवीन ॲनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे। तसेच मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहे। तर मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 8 महत्त्वाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत। तर मित्रांनो, पहिला निर्णय आहे उद्योग विभाग। महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। सन 2050 पर्यंतचे नियोजन आहे। सुमारे 3268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे वस्त्रोद्योग विभाग। अकोला येथील नीलकंठ सहकारी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य मिळणार आहे। अर्थसहाय्याच्या 5, 45, 50 या गुणोत्तरानुसार निवड करण्यात आलेली आहे। तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ। हजारो विद्यार्थिनींना दिलासा मिळालेला आहे। चौथा निर्णय आहे सहकार व पणन विभाग। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील 2 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यभरात 116 बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी व अस्तित्वातील भवनांच्या दुरुस्तीसाठी असा एकूण 132 कोटी 48 लाखांचा खर्च, विविध ठिकाणी 79 नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव या ठिकाणी मान्य करण्यात आलेले आहे। पाचवा महत्त्वाचा निर्णय आहे सहकार व पणन विभाग। आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस 2 वर्षे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। नागपूर, काटोल, कळमेश्वर जिल्हा नागपूर, मोर्शी जिल्हा अमरावती व संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत। मुदतवाढीसह योजनेच्या स्वरूपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। 6वा महत्त्वाचा निर्णय आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा। भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे। प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता। भूसंपादनासह अनुषंगिक 131 कोटी 15 लाख रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। 7वा महत्त्वाचा निर्णय आहे ऊर्जा विभागाचा। नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी महानिर्मिती व मे सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यभरात 5000 मेगावॅटचे क्षमतेची प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे। 8वा महत्त्वाचा निर्णय आहे नियोजन विभागाचा। राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आलेला आहे। राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार आहे। तर अशा प्रकारचे महत्त्वाचे 8 धडाकेबाज निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पार पडले। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।